नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं कोल्हापूर विभागाकरिता जे ग्राउंड आहे, तर ते जर तुम्ही पाहाल तर ते सुरू होणार आहे 20 तारखेपासून 20 फेब्रुवारीपासून ते 29 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. ते होणार आहे पंचतारांकित एम-आय-डी-सी इथे होणार आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही एम-आय-डी-सी कागल इथे होणार आहे. इथे जर बघाल तर जो राष्ट्रीय महामार्ग 48 किलोमीटरचा रस्ता आहे लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक या 2.5 किलोमीटरच्या या रस्त्यावरती काय होणार की हा होणार आहे. तर याच्यामध्ये जर बघाल तर टोटल 7 शिफ्ट होणार आहे. सकाळी जर बघाल तर सकाळी 7, 8, 9, 10 असे 4 शिफ्ट आणि दुपारी जर बघाल तर 4, 5 आणि 6 यावेळेस काय करणार की या होणार आहे. तर टोटल 7 शिफ्ट दिवसाचे होणार आहे आणि प्रत्येक बॅचमध्ये 600 विद्यार्थी होतील. तर साहेबाचे 45 बघा 6वी 7वी 42 तर 4,200 वगैरे विद्यार्थी दिवसाचे होतील अशी अपेक्षा आहे. आणि हे जे आहे ते टोटल जर बघाल तुम्ही तर 20 तारखेपासून 29 तारखेपर्यंत राहणार आहे. तर हे डिटेल टाईम टेबल जर आहे, तुम्ही जर बघाल तर डिटेल टाईम टेबल आहे ते कधी येणार आहे. तर याच्यासाठी काय केलं होतं आता इथं जर तुम्ही जाल तुम्ही वेबसाईटवरती अजून पण डिटेल टाईम टेबल त्यांनी काय केलं की अजून प्रसिद्ध केलेलं नाही हे डिटेल टाईम टेबल. तुम्ही जर जाल त्याच्यानंतर काय केलं आम्ही की याच्यासाठी कॉन्टॅक्ट केला, जो की कोल्हापूर विभागाचे आहेत. आता हे हेल्पलाईन नंबर आहेत कोल्हापूर विभागाचे हे 1, 2, 3 त्याच्यावरती कॉल केला असता त्यांनी जे सांगितलेलं आहे ते उत्तर तुम्हाला मी काय करणार आहे, की सांगणार आहे. त्याच्या पहिले जर बघाल तर कोल्हापूर विभागाचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल मी. हे कोल्हापूर विभागाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टाईम टेबल होता. आजची 13 तारीख आहे. तर हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तो शेवटचा दिवस जो आहे हे कॅटेगरीनुसार सगळ्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. एकच मी तुम्हाला दाखवतो. तर 3 ठिकाणी होतं. कोल्हापूर, सांगली आणि सातारा इथं होतं विद्यार्थ्यांचं. तर शेवटची तारीख होती आजची. आजच शेवटचे विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके. आजच्या दिवशी काय करणार की सगळ्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार आहे. तर हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ना जी लिस्ट लागेल ती एक उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस घेतील ते. उद्याचा दिवस आणि परवाच्या दिवशी अर्ध्या दिवशी नंतर रात्री म्हणजे परवाच्या दिवशी रात्री 6 नंतर किंवा सकाळी 16 तारखेला लागू शकते हे. ते 15 ते 16 या 2 दिवसात कधीही लागू शकतं. 16च्या पुढे जाणार नाही लक्षात ठेवा. 15 आणि 16 या 2 तारखेला काय होणार की हे लागणार आहे. ही माहिती होती या क्षणाची. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.